पाठी आहे ना, थांबा जरा एक मिनिट, थांबा थांबा एक मिनिट थांबा थांबा नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. आज आपण आहोत आझाद मैदान येथे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं केंद्रीय कार्यालय आझाद मैदान प्रेस क्लबच्या बाजूला आहे. तिथून हा मूक मोर्चा आझाद मैदानामध्ये आलेला आहे. रिपब्लिकन पार्टीने हा मोर्चा आयोजित करण्यामागे एक मोठं कारण आहे की महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 रद्द करावा अशी त्यांची मागणी आहे. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 का आहे आणि त्याच्या बदली तुम्ही नेमकं काय सुचवू पाहता? बघा, महाबोधी विहाराचा जो कायदा जो केलेला आहे, ॲक्च्युली ज्यावेळी जवाहरलाल नेहरू ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी तो कायदा त्यांनी ते केलेला होता. तुमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता बरोबर आहे, त्यांच्याकडे मंत्रिपद आहे. जर या संदर्भात उद्या भविष्यात संघर्ष निर्माण झाला तर पक्षाची नेमकी भूमिका काय असेल? रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत, तरी त्यांनी तो कायदा रद्द करावा असं त्यांची मागणी आहे. कारण नाशिक येथे बौद्ध धम्म परिषदेमध्ये आम्ही तो आठवले साहेबांनी तो ठराव पास केलेला आहे की तो कायदा 1949चा कायदा. आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी आपण बोललात की 4 जण जर जे भटजी आहेत आणि 4 जण बौद्ध धर्माचे भिक्खू आहेत आणि एक कलेक्टर आहे तो पण हिंदू आहे, म्हणजे 5 जणांची मेजॉरिटी होते. आणि आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्यानंतर बौद्धांचे जे भंती आहेत त्यांना काहीच अधिकार नाही. मग अधिकार नसताना तो अधिकार ह्या माध्यमातून असायला पाहिजे की तुम्हाला ज्या ट्रस्टीमध्ये तुम्हाला चर्चमध्ये तुमचे फादरे असतात, मस्जिदमध्ये मुल्लवी असतात, गुरुद्वारामध्ये त्यांचे सरदार जे असतात, म्हणजे ज्या गुरुद्वाराचे ग्रंथी असतात, म्हणजे त्यांच्या समाजामध्ये ज्या समाज जैनामध्ये जैनांची ट्रस्टी असते, ह्या ट्रस्टीमध्ये त्यांना जो अधिकार आहे तो आम्हाला पाहिजे. आणि हे भगवान बुद्धाचं ह्या देशाला ह्या जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान बुद्ध ह्यांचं मूळ स्थान आहे, ते ज्ञानप्राप्ती झालेली आहे. सुनील बोर्डे, मी युवा जिल्हाध्यक्ष आहे. आपण विचारल्याप्रमाणे महाबोधी बुद्धविहाराचा कायदा नेमका काय म्हणतो, आम्हाला कुठल्या गोष्टीचा विरोध आहे ते मी स्पष्ट करतो. महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट 1949 हा जो कायदा असा आहे, या कायद्यांच्या अंतर्गत महाबोधी बुद्धविहाराची एक 9 जणांची कमिटी आहे. ते आपण सगळ्यात पहिलं जाणून घेतलं पाहिजे. 9 जणांची जी कमिटी आहे त्या 9 जणांच्या कमिटीमध्ये 8 जण 4 जण बौद्ध, 4 जण हिंदू आणि उरला जो 1 जण तो अध्यक्षाचा अधिकार आहे तो कलेक्टरला दिला गेला आहे. हा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तिथे अशी एक जाचक अट आहे ज्या अटीचा सगळ्यात अगोदर आम्ही या ठिकाणी निषेध करतो. तो जो अध्यक्ष आहे तो कलेक्टर, ते कलेक्टर महोदय जे त्या ठिकाणी येतील ते हिंदूच असले पाहिजे असं तिकडे स्पष्ट नमूद आहे. आणि जर ते शेड्यूल कास्ट असले, जर ते मागासवर्गीय कलेक्टर असले तर त्या अध्यक्षपदाचा पूर्णपणे अधिकार ह्या 8 जणांमधून एकाला येतो आणि ते वरचे 4 जणांमधून एकाला येतो, ज्याचा अर्थ आहे हिंदू, आणि त्या हिंदूंपैकी 1 जण अध्यक्ष होतो. म्हणजे तो कलेक्टर जरी हिंदू शेड्यूल कास्ट असला आणि त्याला जर अधिकार अध्यक्षपदाचा जर दिला नाही तर हे उरलेले 8 जणांपैकी 4 बौद्ध यांना अध्यक्षपदाचा अधिकार दिला गेलेला नाही आहे. अध्यक्षपदाचा अधिकार हे उरलेल्या 4 जणांपैकी हिंदूंना दिलेला आहे. ही सगळ्यात मोठा आमचा निषेधार्थ भूमिका आहे. त्यामुळे मग पुन्हा फिरून आम्ही या ठिकाणी ह्या कायद्यावर येतो. हा जो 1949 महाबोधी बुद्ध मंदिर मॅनेजमेंट ॲक्ट 1949 जो आहे ते हा कायदाच रद्द करावा. आणि ह्या कायदाच रद्द केल्याने 9च्या 9 जण त्या जे कमिटीमध्ये असतील ते बौद्धच असावे, ते बनतेच असावे अशी आमची माफक मागणी आहे. राहिला प्रश्न तो समानतेचा आणि समानतेच्या हक्काचा. आझाद मैदान येथून केंद्रीय कार्यालयाकडून RPIच्या या मुंबईच्या अध्यक्षांकडून आणि युवक अध्यक्षांकडून जो मोर्चा आझाद मैदानात आला त्यावेळेला बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या मंत्राचा जाप करत आला आणि तो आझाद मैदानात मोर्चा स्थिरावल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य झालेलं आहे. मुंबई आझाद मैदान येथून वर्ल्ड हिंदू प्रेस करता दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.